नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जे वातावरण ढवळून निघालेलं आहे ते म्हणजे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोघांमध्ये झालेलं जे काही चकमकी आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अगदी विधिमंडळाच्या परिसरामध्ये झालेली हाणामारी, या सगळ्यावरनं राजकारण ढवळून निघालं, समाजमनसुद्धा ढवळून निघालं. अनेक लोक जे आहेत, विशेषतः सर्वसामान्य जनता ही या सगळ्या एकूण प्रकारामुळे प्रचंड नाराज झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्या संदर्भात निषेध नोंदवला जातोय. तो जाहीररित्या कुठल्या आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवला जात नसेल, पण सोशल मीडियामधनं असेल की लोक नाराज आहेत, निराश आहेत की कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेले आहेत, की ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, ज्यांनी विधिमंडळात जाऊन आपले प्रश्न मांडले पाहिजेत, तिथे हे एकमेकाचे हिशेब चुकते करण्यामध्येच वेळ घालवत आहेत का, अशा पद्धतीचा एक उद्विग्न सवाल लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जे आहे त्याच्या एका भाषणामध्ये, म्हणजे आज आम्ही जो व्हिडिओ बनवतोय शुक्रवारी, त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांवर सविस्तर भाष्य केलं आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय सुरुवातीला त्यांनी घेतला. आणि एकंदरीतच या विषयाचा सगळा आढावा घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की एखाद्या आमदाराने काही चुकीचं कृत्य केलं, चुकीची कृती केली, चुकीचं वक्तव्य केलं किंवा त्याचं वागणं चुकीचं असेल तर त्यातून सगळ्या आमदारांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. लोक सगळ्यांना दोषी धरायला लागतात. लोक म्हणायला लागतात की हे सगळे आमदार माजलेले आहेत का आता. अर्थात त्याच्यामध्ये सगळ्याच आमदारांचा असा काही बदल सगळ्या आमदारांमध्ये झालेला असतो असं नव्हे. अनेक आमदार असे आहेत जे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. ते विधिमंडळामध्ये व्यवस्थित प्रश्न मांडतात, आपल्या विभागातले प्रश्न मांडतात, महाराष्ट्राच्या समोर असलेले प्रश्न मांडतात, त्याची उत्तरं मंत्र्यांकडून घेतात. ते प्रश्न अत्यंत गांभीर्याने मांडत असतात, कामसुद्धा ते व्यवस्थित करतात. पण असे काही आमदार असतात जे सातत्याने फक्त एक महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं ढवळलेलं राहील, कशी आपल्याला लोकप्रियता मिळेल, कशी आपण प्रसिद्धीच्या झोतात राहू, कसं आपण व्हिक्टीम कार्ड खेळू, याच्यातच मग्न असलेले असे काही आमदार असतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या जनमानसाची हीच भूमिका तयार होते किंवा मत त्यांचं तयार होतं की सगळेच आमदार माजलेले आहेत. हेच फडणवीसांनी तिथं सांगितलं आणि तेच या सगळ्या घटनाक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांच्यात हा वाद का निर्माण झाला याचा विचार करायला पाहिजे आणि त्याबद्दल स्पष्टपणे जे काय आहे ते म्हटलं पाहिजे. 11 जुलैचा जो जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ समोर येतो त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड काय करताना दिसतात ते तुम्ही पहा व्हिडिओमध्ये. मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा. जितेंद्र आव्हाड काय करत होते तर तिकडे पडळकर हे आपल्या पत्रकारांशी म्हणा कार्यकर्त्यांबरोबर तिथे उभे आहेत, बोलतायत. त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड जाताना दिसतात बाजूने आणि थोडं अंतर कापल्यानंतर ते काय म्हणायला सुरुवात करतात, मंगळसूत्र चोराचा, मंगळसूत्र चोराचा. समोर अर्थात त्यांच्या काही पत्रकार सुद्धा उभे आहेत कॅमेरे घेऊन किंवा त्या ठिकाणी त्यांची बाईट घेण्यासाठी उभे असलेले असे पत्रकार आपल्याला दिसतात. आता हे बोलल्यानंतर स्वाभाविकच पडळकरांमध्ये सुद्धा संताप आला असेल किंवा पडळकरांचे कार्यकर्ते संतापले असतील, पण तेव्हा काही घडत नाही. नंतर आणखी व्हिडिओ समोर येतो, पडळकरांच्या गाडीचा दरवाजा उघडताना आव्हाडांच्या कुठला तरी कार्यकर्त्यांना धक्का बसतो आणि त्याच्यातून शिवीगाळ सुरू होते. पडळकरांकडून काही आवाज चढवला जातो, आव्हाडांकडून आवाज चढवला जातो. हा व्हिडिओ समोर येतो आणि नंतर पुढे आपल्याला दिसून येतं ते म्हणजे विधिमंडळाच्याच परिसरामध्ये लॉबीमध्ये हेच सगळे जे काही कार्यकर्ते विविध आमदारांचे आलेले असतात
त्याच्यामध्ये पडळकरांचे आमदार आणि पडळकरांचे जे कार्यकर्ते आहेत ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकाला भिडतात, एकमेकाचे कपडे फाडेपर्यंत मारामारी करतात. आणि याच्यामुळे काय होतं, विधिमंडळाचं जी प्रतिष्ठा आहे ती धुळीस मिळते. महाराष्ट्राची धुळीस मिळत नाहीये, कारण महाराष्ट्र इतका मोठा आहे की अशा टुकार घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळू शकत नाही. पण विधिमंडळाचं काय, ज्या विधिमंडळाला एक मोठी परंपरा आहे, इतक्या वर्षांची परंपरा आहे, मोठे मोठे नेते या ठिकाणी येऊन गेलेत, त्यांची भाषणं लोकांनी ऐकलेली आहेत, ज्यांनी या महाराष्ट्र घडवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे, अशा ठिकाणी हे कार्यकर्ते एकमेकाचे कपडे फाडताना दिसतात. त्याच्यातून विधिमंडळाची जी प्रतिष्ठा असते ती धुळीस मिळते. आणि म्हणून फडणवीस म्हणतात की याच्यामुळे आमदारांबद्दल लोकांचं जे मत होतं की आमदार माजलेले आहेत का, ही जर लोकभावना तयार होत असेल तर त्याला आमदार जबाबदार आहेत, हे कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्ते तर मारामारी करतात, त्यांची काय तेवढी पतही नाहीये, तेवढी त्यांची उंची नाहीये. ते आमदारांमुळेच तिथे आलेले आहेत विधिमंडळात. खरं विधिमंडळात जाण्याची योग्यता कोणाची, आमदारांची आहे, त्यांना त्यासाठी निवडून दिले. आणि म्हणून याचा विचार करणं आवश्यक आहे. मग ही सुरुवात जर आव्हाडांनी केली असेल आणि त्याच्यातून हे सगळं घडलं असेल, पडळकरांकडून चुकीचे शब्द गेले असतील, तर याचा विचार सगळ्या लोकांनीच करायला पाहिजे. कारण आज परिस्थिती अशी आलेली आहे की एक कोणतरी काय ते टोमणे मारतो, वाईट शब्द वापरतो, घाणेरडं वक्तव्य करतो, घाणेरडे शब्दांचा वापर करतो, आणि त्यावेळेला कदाचित त्याचं कौतुक होतं, त्याच्या हसतात लोक, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाला कोणतरी तसेच शब्द वापरतो, तेव्हा मात्र लगेच बघा महाराष्ट्र घसरला, महाराष्ट्राची प्रतिष्ठा कुठे गेली, महाराष्ट्राचा बिहार झाला, हे बोललं जातं. त्यामुळे हे चालणार नाही. सुधारणा सगळ्यांनाच करावी लागेल आपापल्यामध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आपल्या वागणुकीत, आपल्या शिस्तीमध्ये. तर जितेंद्र आव्हाडांनी हे सुरू केलं, त्याच्यातून हे सगळं घडत गेलं. ते करण्याची काय आवश्यकता होती माहिती नाही. आता ते कार्यकर्ते तुरुंगात आहेत, कोठडीमध्ये आहेत, त्यांची चौकशी होईल, पुढे काय शिक्षा येऊ शकेल त्यांना. त्याच वेळेला जितेंद्र आव्हाडांनी ह्याच कार्यकर्त्याला पकडू नये, पोलिसांनी नेऊ नये, यासाठी मग रात्री 12:30 वाजता पोलिसांच्या गाडीसमोर आंदोलन केलं. त्या गाडीला ते लटकले, गाडीच्या खाली गेले, त्यांना बाहेर काढण्यामध्ये पोलिसांचा बराच वेळ गेला. हे सगळं करण्यामागची आवश्यकता काय, सर्वसामान्यांचा याच्यामध्ये काय फायदा आहे, हा विचार मनामध्ये येतो. लोक सुद्धा याच्यामुळे कंटाळतात की बाबा या आमदारांकडे हेच विषय असतील, त्यांना आपण निवडून पाठवले कशाला. हा विचार जर लोकांच्या मनामध्ये येत असेल, जे फडणवीस म्हणतायत, तर त्यात लोकांची अजिबात चूक नाही. आपण जे पाहतो पायऱ्यांवर बसलेले आमदार, आम्ही व्हिडिओ बनवला होता, पायरी सोडून हे सगळे वागताना आपल्याला दिसून येतात. तिथे काय दिसतंय, सगळे पायरीवर बसलेले आहेत, एखाद्या कॉलेजच्या नाक्यावर जसे बसलेले असतात, आजूबाजून जाणाऱ्या लोकांची टिंगल उडवत असतात, हसत असतात त्यांच्यावर, तशा आमदारांचं वर्तन होतं. गोगावले आले तर ओम फट स्वाहाच्या घोषणा झाल्या, किंवा केसरकर जाऊ लागले तर गणवेशाबद्दल, ते जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हाचा विषय काढण्यात आला. आणि आपण पाहतोय गेली 2-3 वर्ष तर खोक्यांचा विषय वारंवार काढला जातो. आता तर यावेळेला चड्डी बनियन घालूनच, टॉवेल बनियन घालून आमदार उभे होते. याच्यामुळे विधिमंडळाची किती प्रतिष्ठा वाढली याचं मोजमाप आमदारांनी केलं पाहिजे. लोकांना विचारलं पाहिजे की बाबा चड्डी बनियन घालून आम्ही उभे राहिल्यावर तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं का, आमचा अभिनय कसा वाटला, एकदा विचारून बघावं जनतेला. तेवढंच नव्हे तर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्याबद्दल कशा पद्धतीचे उद्गार आले. तुमचा त्यांचा राजकीय वाद असू शकतो, उभाटा गट किंवा नीलम गोरे यांच्यामध्ये वाद असेल, एकनाथ शिंदेसोबत वाद असेल, पण त्या उपसभापती आहेत आणि विधिमंडळात आपण काय बोलतोय, 50 खोके मर्सिडीज ओके, त्यावर त्या रागाने कटाक्ष टाकतात. त्याच्यामुळे कोणाची प्रतिष्ठा वाढली, महाराष्ट्राची प्रतिष्ठा किती वाढली, विधिमंडळाची किती प्रतिष्ठा वाढली हे सांगितलं पाहिजे.
अशा सगळ्या जर गोष्टी केल्या जात असतील तिथे, तर कार्यकर्त्यांमध्ये हेच रुजणार आहे की आपलाच नेता जर नीलम गोरेंसारख्या उपसभापतीला बोलतो, तर आपणही कोणाची गचांडी धरायला काय हरकत आहे? आपणही कोणाची कॉलर पकडूया, त्याचे कपडे फाडूया, त्याच्या शाई ओतूया, त्याला गुद्दे मारूया, काय हरकत आहे? आपला आमदारच असं करतोय. अनंत कर्मुसेना बंगल्यावर नेऊन मारणं, मरेस्तोवर, हे आपण विसरलेलो आहोत का? तेच आमदार जर म्हणत असतील की माझ्या जीवाला धोका आहे, कोणतरी मला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण कशी तुलना करणार त्याची? त्याचा विचार कसे करणार लोक? तो विचार करतायत लोक. आमदार अतुल भातखळकरांनी हाच प्रश्न सभागृहामध्ये विचारला की मग याला ढोंगीपणा म्हणायचं नाही का? तिथे रोहित पवार हे सुद्धा आमदार आहेत, ते याच सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गेले, आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये, की आव्हाडांचा कार्यकर्ता जो आहे त्याला कुठे ठेवलेला आहे, कुठे नेणार आहेत तिथे, हे विचारायला. त्यावेळेला त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली. तिकडे जो कोणी एक PSI होता त्याच्याशी हुज्जत घातली. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथे. आमदारावर आवाज रोहित पवारांसोबतचा एक कार्यकर्ता होतो, म्हणाला हा काय एक साधा PSI आहेत आणि ते आमदारांना असं कसं काय बोलतात? हा साधा PSI आणि उच्चभ्रू PSI असे काय दोन प्रकार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत का? किंवा पोलीस दलात केलेले आहेत का? की दोन विभाग वेगवेगळे तयार केले? साधे PSI एका विभागामध्ये काम करतायत, उच्चभ्रू PS वेगळ्या विभागात काम करतायत. PSIचं काम जे आहे ते तो करणार आहे. रोहित पवारांनी आवाज खाली करा अशा पद्धतीने स्वतः आवाज उंच करत, वरच्या पट्टीत आवाज करत त्याला जाब विचारला त्या PSIला, हातवारे करून माझ्याशी बोलू नका, आणि ते रागावले त्यांच्यावर. रागाच्या भरात आपण करतो, पण त्याचा एक परिणाम जो आहे तो त्याच पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला. तो काय परिणाम होता? लोकांनी व्हिडिओ जर पाहिला तो तुमच्या लक्षात येईल. त्यातले रोहित पवारांचे कार्यकर्ते ते पोलिसांवर डाफरायला लागले की आमच्या आमदाराला हात लावाल तर लक्षात ठेवा. याच्यामुळे काय आलं? महाराष्ट्राची शान वाढली, प्रचंड वाढली. काय झालं त्याच्यामुळे? पोलिसांच्या वर्दीलाच एक प्रकारे आव्हान तिकडच्या कार्यकर्त्यांनी दिलं. त्या पोलिसांनी अर्थात काय केलं नाही म्हणून. एखादा पोलीस अधिकारी असता तर त्या कार्यकर्त्याच्या 2 मुस्काटात मारल्या असत्या तर काय झालं असतं? त्याचा अधिकारच होता तो. कारण त्याला जर अशा पद्धतीने पोलीस ठाण्यात येऊन कोणी जाब विचारेल, दादागिरी करेल, तर पोलीस त्याच पद्धतीने उत्तर देतील. मग अशा पद्धतीने जर आमदारच पोलिसावर डाफरत असेल तर कार्यकर्त्यांना बळ मिळणारच. तेच तिथे झालं. तेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर किंवा विधिमंडळामध्ये जे झालं लॉबीमध्ये कपडे फाडण्यापर्यंत, त्या आमदारांच्याच अशा वर्तनातून झालेलं आहे. रोहित पवार एकीकडे विधिमंडळाच्या बाहेर येऊन पत्रकारांच्या समोर पोस्टर धरतात. काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही? कोण ठेवतं कायदा आणि सुव्यवस्था? पोलीस ठेवतात. तेच जाऊन पोलिसांना अशा पद्धतीने जर बोलत असतील तर कशी काय कायदा सुव्यवस्था राहणार? उद्या त्यातलेच कार्यकर्ते रोहित पवार जर पोलिसाला बोलू शकतात तर कार्यकर्ता एखादा पोलिसाची गचांडी धरेल, कॉलर धरेल, 2 थपडाही मारेल. आजकाल होतं सुद्धा अनेक ठिकाणी, ट्रॅफिकच्या ठिकाणी आपण पाहतो ट्रॅफिक पोलिसला मारहाण होते. तसं उद्या पोलीस ठाण्यामध्ये येऊन कार्यकर्ते पोलिसांनाही मारायला सुरुवात करतील. आपला आमदारच रागावतोय म्हटल्यावर. त्यावर रोहित पवारांचा खुलासा काय होता की मी रागावलो कशासाठी? तर उद्या पोलिसांबद्दल गरिबाच्या एखाद्या मनामध्ये येईल, या पोलीस जो आहे तो आपल्याशी कसा वागेल, आमदाराशी असा वागतोय तर. पण त्याच्या उलट त्या गरीब व्यक्तीच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न येईल की जर रोहित पवार पोलिसालाच एवढे डाफरतात तर उद्या आपण रोहित पवारांकडे काय काम घेऊन गेलो तर रोहित पवार कसे वागतील आपल्याशी? हाही प्रश्न येईल की नाही त्याच्या मनामध्ये. पोलिसालाच जर ते असे रागावू शकतात, आवाज खाली करून बोला,
तर माझा तर आवाज त्यांच्यासमोर फुटणारच नाही असा सर्वसामान्य माणूस विचार करेल. तेव्हा या सगळ्या घटनांमधनं मग त्याच्यामध्ये कुठलाही आमदार कुठल्याही पक्षाचा असो शब्दप्रयोग काय करताय, तुम्ही कसे वागताय याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि ती जर पातळी ओलांडली गेली तर आज कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकाचे कॉलर पकडतायत, उद्या कदाचित यातलेच काही कार्यकर्ते कुठल्याही आमदाराची कॉलर पकडायला मागे पुढे बघणार नाहीत. तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नुकसान होईल, महाराष्ट्राची हानी होईल, महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. आत्ता फक्त विधिमंडळाची धुळीस मिळालेली. तेव्हा ही वेळ येऊ द्यायची नसेल तर कार्यकर्त्यांवर जसं फडणवीसांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावं लागेल, कार्यकर्त्यांना आत प्रवेश दिला जाणार नाही, काही मोजक्याच कार्यकर्त्यांना दिला जाईल, तसं आमदारांचं प्रशिक्षण कधी होणार? आमदार काही मनाला येईल ते बोलतायत, त्याचंच प्रतिबिंब समाजामध्ये उमटतंय. मग दोषी कोण आहे? आमदारच जर टोमणे मारत असतील, नेतेच जर मोठ्या नेत्यांना टोमणे मारत असतील, उद्धव ठाकरे फडणवीसांना टरबुजा म्हणत असतील, तर कार्यकर्ताही म्हणणार. हीच तुम्हाला संस्कृती वाढवायची असेल तर मग महाराष्ट्राचा बिहार झाला हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते बोलायचं असेल तर आपण आपली पहिल्यांदा वर्तन जे आहे ते सुधारलं पाहिजे, वागणूक सुधारली पाहिजे. त्यामुळे आमदारांनाच प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्यांनी कसं वागलं पाहिजे, नाहीतर फडणवीस म्हणतात त्या पद्धतीने लोकभावना ही तयार झालेलीच आहे आधीच, ती आणखी प्रबळ होण्यापूर्वी आमदारांनी स्वतःला आवर घातला पाहिजे. नाहीतर लोक म्हणणारच आहेत की आमदार माजलेले आहेत आणि त्या रस्त्यावरून बोलायला लागतील. त्याआधीच आमदारांनी स्वतःला वेसण घालावी, स्वतःला लगाम घालावा. भलेही तुम्हाला तुमचा त्या दुसऱ्या व्यक्तीशी काही विरोध असेल, राग असेल, पण आपण कसं वागलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, कोणत्या पद्धतीचे शब्द वापरले पाहिजेत याचं भान राहत नाही तोपर्यंत हे अशीच परिस्थिती निर्माण होत राहणार. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.